चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सोबतच अपंग असेल, विधवा महिला, निराधार आणि बेरोजगार असेल किंवा मग मच्छीमार यांच्या यासह एकूण 17 मागण्यांसाठी बच्चू कडू अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहे। आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची भेट घेण्यासाठी आज राकेश टिकेत या ठिकाणी येणार। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, आजचा दुसरा दिवस आहे। काल तुम्ही म्हणाले की 14 तारखेनंतर आंदोलनाची दिशा बदलवणार आणि अशातच आज शेतकरी नेते राकेश टिकेत आज आंदोलनाला भेट देणार आहे। खरं तर राकेशजी इथे येत आहे, त्यांचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद पण देतो। निश्चितच त्यांच्या येण्यामुळं शेतकरी आणि मजुरांच्या आंदोलनाला बळ भेटेल आणि आम्ही एक नवीन दिशा पण ठरवणार आहोत। येत्या काळात कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे, महाराष्ट्रभर हे आंदोलन गावागावात घराघरापर्यंत नेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। मग सांगितल्याप्रमाणे मी जे पद्धतीनं सांगतो आहे का, आंदोलनाचे आमचे 3 उद्देश आहे। एक उद्देश तर सरकारला जागं करणं, दुसरं शेतकऱ्याचं अस्तित्व टिकवणं आणि तिसरं आम्हाला सांगायचं का आम्ही जिवंत आहोत। ह्या 3 गोष्टीसाठी आम्ही आंदोलन करतो आहे। दिव्यांग असेल, मजूर असेल, कष्टकरी जो समाज आहे किंवा कष्टकरी जे लोक आहे ते त्यांचं अस्तित्व पणाला लागलं आहे। तो कधी शेतकरी मुळातच शेतकरी नाहीसा करण्याचा जो सरकारी प्लॅन आहे, त्याचं नियोजन आहे काही पक्षांचं, त्याला आम्ही संपू देणार नाही। कारण शेतकरी हा हिंदू आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे, पण ह्या जाती धर्माच्या ह्याच्यामध्ये त्याला मुळात तो शेतकरी न ठेवण्याचा जो सरकारचं प्लॅनिंग आहे किंवा पक्षाचं प्लॅनिंग आहे ते आम्ही हाणून पाडणार आहोत। आज अवस्था अशी झाली का शेतकरी तेली झाला, माळी झाला, पाटील झाला, बौद्ध झाला, हिंदू झाला, मुसलमान झाला, राष्ट्रवादीचा शेतकरी झाला, भाजपचा झाला, प्रहारचा झाला आणि मग भाजपचा शेतकरी असा म्हणत उद्या अशी वेळ येऊ नये किंवा 4,500 3,000 रुपये भाव भेटले सोयाबीनला, ठीक भेटले, सरकार आमचं आहे, आता काही बोंबलाची गरज नाही। ही जी मानसिकता तयार होत आहे याच्यावर आम्हाला खरं तर घालायचं आहे। तुम्ही म्हटले की शेतकरी संपावर जाईल, काय एकंदरीत आमच्या आंदोलनाच्या प्लॅनिंगमध्ये सगळ्या संघटनांना विचारात घेऊन राजू शेट्टीजी असेल, नवलेजी असेल, रघुनाथ पाटील असेल, विजय जावंदे असेल किंवा शरद जोशींची शेतकरी संघटना असेल, या सगळ्या संघटनेला आम्ही विचारात घेऊन समोर संपावर जाता येईल का किंवा हे आंदोलन गावागावापर्यंत कसं नेता येईल त्याचाही आम्ही प्रयत्न करू। 14 तारखेला आंदोलनाची एक वेगळी दिशा दिसेल राज्याला, त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ आणि आंदोलन कुठल्याही परिस्थितीत आता एकदा सुरू केलेलं आंदोलन जेपर्यंत या सगळ्या संदर्भात ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत आम्ही मागे घेणार नाही। अनेकदा तुमचे आंदोलन आक्रमक असतात, आंदोलन चिघळत असतात, काय स्वरूप आंदोलनाचं असणार? तुम्ही कालच म्हणाले की भगतसिंग देखील आमच्या डोक्यात। गांधीगिरीनं आम्ही आंदोलन करतो आहे, याचा अर्थ आम्ही भगतसिंग होऊ शकत नाही असं सरकारनं समजू नये। आम्ही काही वेळ सरकारचं वाट पाहू शांततेच्या आंदोलनासाठी आणि आम्हाला सरकारकडून अपेक्षा पण आहे का या शांततेच्या आंदोलनातच ते काही तोडगा काढेल, नाही निघाल तर पर्यायाने आखरी शेतकरी मजूर महत्त्वाचा आहे, कष्टकरी ची जर अशा प्रकारची जर पिळवणूक होत असेल तर ते आम्ही कुठल्या स्तरावर जाऊन त्या पद्धतीनं सरकारला कशा पद्धतीनं आमच्याकडे लक्ष वेधलं जाईल, ह्या मागणीकडे कसं लक्ष वेधेल त्यासाठी जे जे करता येईल ते करू। बच्चू कडू होते। गांधीजींच्या विचारांना सध्या आमचं आंदोलन सुरू आहे, सरकारने दखल घ्यावी, परंतु भगतसिंग देखील आमच्या डोक्यात आहे असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। 14 तारखेनंतर आंदोलनाची दिशा देखील बदलवणार असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मोझरी, अमरावती। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग, असली मसाले सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।